अँड वी आर जस्ट एक्साइटेड बघण्यासाठी. अँड दिस इज इट दिस इज इट. So shall we go to the waterfall first and come down over here? I think Let's go. Yes, so it's awesome thing. Finally we are at the Harvalem waterfall. Let's see how much water is there. Good morning. तुमचा मित्र अजिंक्य. वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही आहे गोव्याला आणि वी आर ॲट दिस प्लेस. त्याचं नाव आहे हरवलेम. तर हे एक मंदिर आहे, रुद्रेश्वर मंदिर आहे शंकराचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे बाजूला एक वॉटरफॉल आहे. मला वाटलं नव्हतं की आत्ता या टाईमला, बिकॉज आय एम इन डिसेंबर, आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटेल. बट स्टील मी आलो. इट्स अमेझिंग. मी तुम्हाला त्याची ग्लिम्स दाखवतो पुढे. स्टे ट्यून. So finally we have reached Harvalem waterfall. So basically हा बिचोलीमच्या पुढे अराउंड 10 किलोमीटर साखळीमध्ये येतो. येताना तुम्हाला साइन बोर्ड्स आहे सगळीकडे. सो इट्स इझियर टू रीच आउट ओवर हियर अँड देन यू विल बी एबल टू सी दिस ऑसम व्यू. वॉटरफॉलचा आवाज खूप आहे, ते पण या टायमामध्ये, बिईंग अ डिसेंबर. सो इमॅजिन मॉन्सूनला काय फ्लो असणार. ऑसम व्ह्यू असणार मॉन्सूनला यायला इकडे. लेट्स सी, वी हॅव सम क्लिक्स, सम फोटोज डाऊन. थँक्स टू माय फ्रेंड प्रमोद. Hey Pramod, because he was who insisted me की जाऊ, let's see, भेटेल आपल्याला वॉटरफॉल. आय वॉज नॉट दॅट क्वाईट शुअर की आपल्याला वॉटरफॉल भेटेल, पाणी असेल का, डाऊटफुल होतं. बट इट वॉज अ पॉझिटिव्ह थॉट अँड वी गॉट टू सी दिस ऑसम. That's the view from down. Beautiful, mesmerizing. आता मी थोडं जरा पुढे चालले वॉटरफॉलच्या जवळ. लेट्स सी तिथून कसं दिसतं वॉटरफॉल. हे रुद्रेश्वर मंदिर आहे. त्याचं हे बाहेरचा आवार आहे, पूर्ण खूप मोठं आहे. शंकराचं मंदिर आहे. महाशिवरात्रीमध्ये खूप खूप गर्दी असते इथे. तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये खूप कमी लोक आहे. टुरिस्ट तर नाहीच आहे. बरोबर वॉटरफॉलच्या बाजूलाच आहे. याच्या बाहेर गेलं की लेफ्ट हँड साईडला वॉटरफॉल आहे. सो दिस इज दी Aravalem caves or the Pandava caves. They're just 9 kilometers away from the Aravalem waterfall towards the main highway.
There are different opinions regarding the caves. Some says that during the time of exile, 5 Pandavas in Mahabharata, they had their refuge over here in this dense forest. Some others says that these caves belong to Buddhist monks, which they had carved during their travel in the forest. Everyone has their own opinions. You let me know if you know more about this in the comment box. So now we are heading towards the Keri Sattari. That's again an awesome place. Heading towards it. So this is all the Keri region, ज्याला केरी ग्रामपंचायत बोलू शकतात. दोन्ही बाजूला सुपारी आणि नारळाची झाडं आणि त्यातमधून हा रस्ता सुंदर. मी तर आता लेन्सने बघतो आहे, म्हणजे कॅमेरा लेन्सने बघतो आहे. तुम्ही ॲक्च्युअल बघाल ना तेव्हा तुम्ही असं बोलाल की इथेच राहावं, इथून जावंच नाही. सो फायनली we have reached. That's the bridge. We'll walk around a bit ahead. It looks like it straight away goes to the mountain. बाईक तिकडे पार्क केली आहे. बाईक आहे म्हणून आपण येऊ शकतो एवढ्या आत, नाहीतर कारसाठी रस्ता खूप लहान आहे. मी खूप वेळा गोव्याला आलो आहे, पण मी स्वतः विचार करतो की मी या ठिकाणी कसा नाही पोचलो. खूप सुंदर लोकेशन आहे. स्ट्रेट ब्रिज ॲक्च्युली हा एक अप्रतिम स्पॉट आहे मनसूनमध्ये येण्यासाठी. हे लोकेशन ॲक्च्युली का खूप अनएक्सप्लोर्ड आहे. तुम्ही चोरला घाटच्या रस्त्याने याल तर केरी जिकडे ग्रामपंचायत चालू होणार ना त्याच्यामध्ये हे लोकेशन आहे. ऑलमोस्ट केरी पोचल्यावर एक राईट साईडला रस्ता जातो. या ब्रिजकडे तुम्हाला विचारावं लागेल बिकॉज साईन बोर्ड्स नाही आहे. तर एखाद कोणाला विचारलं सो पीपल आस्क वाईल कमिंग ओव्हर हिअर. आणि अजून एक गोष्ट, इकडे आजूबाजूला तुम्हाला काही दुकानं नसणार. जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर बाहेरून ऑलरेडी घेऊन यावं लागणार तुम्हाला. हिरवंगार आहे दोन्ही बाजूला आणि त्यात ही सगळी नारळाची झाडं दोन्ही बाजूला आहे. सुपारीची झाडं आहे. त्यामधून एक छोटीशी नदी जाते खाली. ॲक्च्युली हा ब्रिज पण पाण्याचाच आहे म्हणून त्याला कॅनाल ब्रिज, केरी कॅनाल ब्रिज म्हणतात. सुंदर आहे, पण तुम्ही ॲक्च्युअल बघाल तर तुम्हाला खूप खूप हेवा वाटेल की आपण किती क्राऊडमध्ये राहतो आणि ही लोक किती सुंदर. त्यात हा बंगलो निसर्गाच्या सानिध्यात सुंदर. ती बघा छोटी नदी आहे खाली. पावसात वाहत असेल भरून. या सीझनमध्ये पण स्टिल खूप छान दिसतो यायला. थोडंसं संध्याकाळी आलं इथे तर अजून छान वाटणार. ही सगळी सुपारीची झाडं आहे. खूप सुंदर लोकेशन आहे. ड्रोनने तर मस्त ड्रोन शॉट्स येणार. आपण पण घेऊ अँड देन विल टेक सम ड्रोन शॉट्स. दिस लोकेशन or some other location. And thank you Pramod for coming down with me. If you like this video, do like, share and subscribe. Till the meantime, we'll see you in the next video. Some more location in Goa itself. So stay tuned. Bye bye. Take care.